नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वेळकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मागच्या काही दिवसापासून आपण इयत्ता 10वीचं जुने इतिहासचं पुस्तक अभ्यासाला सुरुवात केलेली आहे। जुने इयत्ता 10वीच्या जुन्या इतिहासच्या पुस्तकाचं नाव होतं 20व्या शतकातील जग। आतापर्यंत आपण त्याच्यातले 2 टॉपिक पाहिले, मेन साम्राज्यवाद आणि संघर्षमय 20वे शतक। पण या 2 टॉपिक मध्ये मिळून आपण असे 8 टॉपिक पाहिलेले आहेत। हे 8 टॉपिक पाहिल्यानंतर 2 टॉपिक पूर्ण झाले। पहिला प्रकरण होतं साम्राज्यवाद, त्याच्याबदले 3 टॉपिक होते, भौगोलिक शोध व वसाहतवाद, आशियातील साम्राज्यवाद, आफ्रिकेतील साम्राज्यवाद। दुसरा टॉपिक होता संघर्षमय 20वे शतक, त्याच्यातला पहिला टॉपिक होता पहिले महायुद्ध, रशियन राज्यक्रांती, राष्ट्रसंघ, युरोपातील हुकुमशाही, दुसरे महायुद्ध व जग। त्यानंतर होती संयुक्त राष्ट्र संघटना, जे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तरपणे व्यवस्थितपणे पाहिली आहे। तर आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण 3 म्हणजे चॅप्टर क्रमांक 3 आशिया व आफ्रिका खंडातील बंदमुक्ती असा या टायटलचं नाव आहे, म्हणजे असं या टॉपिकचं नाव आहे। त्याच्या अंतर्गत 2 टॉपिक आहेत, कुठले? आशिया आणि आफ्रिका। आता आशियामध्ये भारत आहे, चीन आहे, जपान आहे, याच्याबद्दल सविस्तर माहिती आहे। म्हणजे जे काही दुसरं महायुद्ध झालं त्याच्यानंतर आशिया आणि आफ्रिका खंडातील बंदमुक्ती म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर यांचा प्रवास कसा झाला त्याच्या संदर्भात थोडीशी म्हणायला गेलं तर एकदम सविस्तरपणे माहिती आहे। तर आता आपण आशिया व आफ्रिका खंडातील बंदमुक्ती हा टॉपिक पाहू। त्याच्यामधला मेन टॉपिक आहे आशिया। जगाची विभागणी 7 खंडात झाली आहे। त्यातले 7 खंड कुठले? आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका हे सर्वांना माहिती आहे। आशिया खंडाला जगाच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे, हे सुद्धा सर्वांना माहिती आहे। आशिया खंड क्षेत्रफळाच्या लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे। जगातील प्राचीन धर्म संस्कृतीचा उदय आशिया खंडात झाला, हे विधान महत्त्वाचं आहे। जगातील प्राचीन धर्म व संस्कृतीचा उदय कुठे झाला? तर आशिया खंडात झाला। ग्रीकांनी सूर्य उगवणाऱ्या दिशेचा म्हणून या खंडास आसू असे नाव दिले। आशिया खंडाला नाव काय दिले? ग्रीकांनी सूर्य उगवणाऱ्या दिशेचा म्हणून या खंडास आसू असे नाव दिले। आसू असे नाव आशिया खंडास कोण दिले? तर ग्रीकांनी दिले। आसू या शब्दावरून या खंडास आशिया हे नाव पडले। प्रश्न कसाही विचारला जाऊ शकतो, कसाही फिरून विचारला जाऊ शकतो। आसू हे नाव कोणत्या खंडाचे आहे? तर आसू हे नाव आशिया खंडाचे आहे। आशिया खंडाला दुसरे नाव काय आहे? तर सूर्य उगवणाऱ्या दिशेचा म्हणून या खंडास आसू असे नाव दिले, म्हणजेच ग्रीकांनी दिले। आसू या शब्दावरून या खंडास आशिया हे नाव रूढ झाले। आसू या शब्दावरून आशिया खंडास हे नाव रूढ झाले। जगात 15व्या शतकानंतर आधुनिक युगाचा प्रारंभ झाला। युरोपियन राष्ट्रांनी 18व्या शतकाच्या मध्यापर्यंत आशिया खंडात वसाहती निर्माण करून साम्राज्यवाद प्रस्थापित केला। युरोपियन राष्ट्रांनी 18व्या शतकाच्या मध्यापर्यंत आशिया खंडात वसाहती निर्माण करून साम्राज्यवाद प्रस्थापित केला। प्राचीन आणि मध्ययुगात ही ग्रीक व रोमन सत्तांनी आपल्या राजवटी आशिया खंडात प्रस्थापित केल्या। प्राचीन आणि मध्ययुगात ही ग्रीक व रोमन सत्तांनी आपल्या राजवटी आशिया खंडात प्रस्थापित केल्या। जुना साम्राज्यवाद हा अतिशय मर्यादित स्वरूपाचा होता। जुना साम्राज्यवाद हा अतिशय मर्यादित स्वरूपाचा होता। आशिया खंडातील देश मागास व अप्रगत होते, त्यांच्यामध्ये राष्ट्रीयत्वाच्या भावनेचा अभाव होता। आशिया खंडातील देश हे मागास व अप्रगत होते, त्यांच्यामध्ये राष्ट्रीयत्वाच्या भावनेचा अभाव होता। आशिया खंडातील थायलंड व जपान या 2 राष्ट्रांचा अपवाद वगळता इतर एकही राष्ट्र साम्राज्यवादाच्या प्रभावापासून अल्पित राहू शकले नाही। कोणते? आशिया खंडातील थायलंड व जपान या 2 राष्ट्रांचा अपवाद वगळता इतर एकही राष्ट्र साम्राज्यवादाच्या प्रभावापासून अलिप्त राहू शकले नाही। लोकशाहीची जननी असलेल्या इंग्लंड या देशाने जगाच्या 2/3 भागात आपल्या वसाहती स्थापन केल्या। लोकशाहीची जननी असलेल्या इंग्लंड या देशाने जगाच्या 2/3 भागात आपल्या वसाहती स्थापन केल्या होत्या। फ्रान्सने इंडो चायनामध्ये निर्माण केलेल्या वसाहती दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतरही जगातून साम्राज्यवादाचे उच्चाटन होईपर्यंत त्यांच्याच ताब्यात होत्या। फ्रान्सने इंडो चायनामध्ये निर्माण केलेल्या वसाहती दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतरही जगातून साम्राज्यवादाचे उच्चाटन होईपर्यंत त्यांच्या ताब्यात होत्या। डचांनीही इंडोनेशियामध्ये वसाहती निर्माण करून साम्राज्यवाद प्रस्थापित केला होता। डचांनी कोठे वसाहती निर्माण करून साम्राज्यवाद प्रस्थापित केला होता? तर डचांनी इंडोनेशियामध्ये वसाहती निर्माण करून साम्राज्यवाद प्रस्थापित केला होता। 20व्या शतकाच्या आरंभापासूनच आशिया खंडातील लोकांना वसाहतवादाचे अनिष्ट परिणाम सोसावे लागले। 20व्या शतकाच्या आरंभापासूनच आशिया खंडातील लोकांना वसाहतवादाचे अनिष्ट परिणाम सोसावे लागले। आता निर्वसाहतीकरणाच्या अनुकूल परिस्थिती ठरलेली अनुकूल परिस्थिती किंवा घटना, आता जे काही निर्वासितीकरणाची अनुकूल ठरलेली परिस्थिती आहे, घटना आहे, ती काय आहे ते आता आपण पाहू। आशिया व आफ्रिका खंडातील वसाहतींमध्ये निर्वसाहतीकरणाला
अनुकूल पार्श्वभूमी निर्माण होण्यासाठी काही घटना महत्त्वपूर्ण ठरल्या। त्या कुठल्या घटना आहेत ते आपण पाहू। इसवी सन 1905 मध्ये जपान सारख्या छोट्या राष्ट्राने रशिया सारख्या बलाढ्य राष्ट्राचा पराभव केला। इसवी सन 1905 मध्ये जपान सारख्या छोट्या राष्ट्राने रशिया सारख्या बलाढ्य राष्ट्राचा पराभव केला। युरोपीय राष्ट्रही पराभूत होतात ही बाब आशियाई लोकांच्या लक्षात आल्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला। विधान महत्त्वाचा आहे। युरोपीय राष्ट्रही पराभूत होतात आशियाई लोकांच्या लक्षात आल्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला। पहिल्या व दुसऱ्या महायुद्धात आशिया खंडातील राष्ट्रांचे सैन्य दोस्त राष्ट्रांच्या बाजूने लढले, त्यामुळे युद्ध समाप्तीनंतर राजकीय स्वातंत्र्य मिळेल अशी अपेक्षा होती। दुसऱ्या महायुद्धात वसाहतवादी राष्ट्रे विजयी झाली। दुसऱ्या महायुद्धात वसाहतवादी राष्ट्रे विजयी झाली। आशिया आफ्रिका खंडामध्ये युरोपीय राष्ट्रांनी निर्माण केलेल्या वसाहतवादाचा अंत 20व्या शतकाच्या शेवटी झाला। यालाच निर्वसाहतीकरण म्हणतात। आशिया आफ्रिका खंडातील जी राष्ट्रे इंग्लंड, फ्रान्स, हॉलंड, पोर्तुगाल या राष्ट्रांच्या ताब्यात होती ती राष्ट्रे या कालावधीमध्ये स्वतंत्र झाली। संयुक्त राष्ट्रसंघ ही वसाहतवादाला विरोध करणारी महत्त्वाची संस्था बनली। इसवी सन 1955 मध्ये बांडुंग येथे भरलेल्या अलिप्त राष्ट्रगटाच्या परिषदेमध्ये आशिया आफ्रिका खंडातील स्वतंत्र राष्ट्राच्या 25 प्रतिनिधी वसाहतवादाला विरोध केला। विधान महत्त्वाचं आहे। इसवी सन 1955 मध्ये बांडुंग येथे भरलेल्या अलिप्त राष्ट्रगटाच्या परिषदेमध्ये आशिया आफ्रिका खंडातील स्वतंत्र राष्ट्राच्या 25 प्रतिनिधी वसाहतवादाला विरोध केला, म्हणजे 25 प्रतिनिधींनी वसाहतवादाला विरोध केला। इसवी सन 1961 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेष समिती निर्वासातीकरणाच्या उद्देशाने स्थापन केली। 1961 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेष समिती निर्वासातीकरणाच्या उद्देशाने स्थापन केली। आमसभेने वसाहतवाद विरोधी भूमिका घेऊन वसाहतीवरील ताबा सोडवण्याचे आदेश दिले किंवा आव्हान दिले। आमसभेने वसाहतवाद विरोधी भूमिका घेऊन वसाहतीवरील ताबा सोडवण्याचे आदेश दिले, आव्हान दिले किंवा आव्हान केले। ब्रिटिशांच्या साम्राज्यातून भारत, श्रीलंका व म्यानमार म्हणजे ब्रह्मदेश मुक्त झाले। ब्रिटिशांच्या साम्राज्यातून भारत, श्रीलंका व म्यानमार ब्रह्मदेश हे मुक्त झाले। मात्र आशिया खंडातील इंडोनेशिया व इंडो चायना या देशांना मुक्तीसाठी दीर्घकाळ लढा द्यावा लागला। आशिया खंडातील इंडो चायना व इंडोनेशिया या देशांना मुक्तीसाठी दीर्घकाळ लढा द्यावा लागला। हो ची मिनच्या कुशल नेतृत्वाखाली इंडो चायनामधील लोकांना पहिल्यांदाच फ्रान्स व नंतर अमेरिकेबरोबर संघर्ष करावा लागला। विधान महत्त्वाचं आहे। हो ची मिनच्या कुशल नेतृत्वाखाली इंडो चायनामधील लोकांना पहिल्यांदाच फ्रान्स व नंतर अमेरिकेबरोबर संघर्ष करावा लागला। त्यातूनच इसवी सन 1975 मध्ये व्हिएतनाम नावाचे एक संघराज्य अस्तित्वात आले। व्हिएतनाम नावाचे संघराज्य कधी अस्तित्वात आले? 1975 मध्ये। 1975 मध्ये व्हिएतनाम नावाचे एक संघराज्य अस्तित्वात आले। इंडोनेशियन जनतेनेही डॉक्टर सुकार्नोच्या नेतृत्वाखाली डचांच्या विरोधात लढा दिला व इंडोनेशिया बंदमुक्त केले। विधान महत्त्वाचं आहे। इंडोनेशियन जनतेनेही डॉक्टर सुकार्नोच्या नेतृत्वाखाली डचांच्या विरोधात लढा दिला व इंडोनेशिया बंदमुक्त केले। आशिया खंडामध्ये सर्वाधिक साम्राज्यवाद निर्माण करणाऱ्या राष्ट्रांमध्ये इंग्लंड हे एक राष्ट्र आघाडीवर होते। सर्वांना माहित आहे। भारत ही इंग्रजांची आशिया खंडातील प्रमुख वसाहत होती। ब्रिटिशांच्या अन्यायी धोरणाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी मुंबई, मद्रास, बंगाल प्रांतात सुशिक्षित भारतीयांनी अनेक प्रादेशिक संघटना स्थापन केल्या। कुठे कुठे? मुंबई, मद्रास, बंगाल। ब्रिटिशांच्या अन्यायी धोरणाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी मुंबई, मद्रास, बंगाल प्रांतात सुशिक्षित भारतीयांनी अनेक प्रादेशिक संघटना स्थापन केल्या। सेवानिवृत्त इंग्रज अधिकारी ॲलन ऑक्टेव्हियन हुम यांच्या पुढाकारातून इसवी सन 1855 मध्ये अखिल भारतीय पातळीवर राष्ट्रीय सभेची स्थापना झाली। आता राष्ट्रीय सभेची स्थापना पाहण्यापूर्वी काही विधाने ती महत्त्वाची आहेत, ते आपण लक्षपूर्वक ऐकली पाहिजेत। इसवी सन 1453 मध्ये कॉन्स्टॅन्टिनोपलच्या ऑटोमन तुर्कांनी पाडाव केला। युरोपियनचा पूर्वेकडे जाण्याचा खुष्कीचा मार्ग बंद झाला, म्हणून युरोपीय देशांना पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्यासाठी जलमार्ग शोधण्याची आवश्यकता भासू लागली। म्हणून काय झालं? इसवी सन
1498 मध्ये पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत म्हणजे कोझिकोड बंदरात आला. नवीन जलमार्गाचा शोध लागल्यामुळे पोर्तुगीजांनी भारताबरोबर व्यापारी संबंध निर्माण केले. पुढे 17व्या शतकामध्ये अन्य युरोपीय राष्ट्रांनी व्यापाराच्या निमित्ताने भारतात प्रवेश केला. त्यामध्ये इंग्लंड सर्वाधिक सामर्थ्यशाली राष्ट्र होते. इसवी सन 1600 मध्ये लंडन येथे स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया कंपनीला राणी एलिझाबेथ हिने पूर्वेकडील राष्ट्रांबरोबर व्यापार करण्याची परवानगी दिली. हे आपण 8वीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये पाहिलेलं आहे, तरी एक धावता आढावा म्हणून घेत आहोत. ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर व्यापारासाठी वाखारी स्थापन केले. सर्वांना माहिती आहे, ब्रिटिशांनी भारतात व्यापार करत असताना भारतीय लोकांच्या अज्ञान व मागासलेपणाचा फायदा घेऊन भारतीयांचे शोषण केले. व्यापाराच्या निमित्ताने भारतात आलेल्या ब्रिटिशांनी भारतातील राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन इसवी सन 1757च्या प्लासीच्या लढाईत विजयाने ब्रिटिश सत्तेची मुहूर्तवेळ रोवली. ब्रिटिश सत्तेची मुहूर्तवेळ कधी रोवली तर 1757च्या प्लासीच्या लढाईतील विजयाने ब्रिटिश सत्तेची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीने भारतीय संस्थेचा खालसा करण्याचे धोरण राबविले. हे सर्वांना माहिती आहे, आपण अगोदर सुद्धा पाहिले. त्यानंतर 1857चा उठाव होता, तो सुद्धा पाहिलेला आहे. त्यानंतरचे महत्त्वाचं आहे राष्ट्रीय सभेची स्थापना. आता आपण राष्ट्रीय सभेची स्थापना पाहू. ब्रिटिशांच्या अन्यायी धोरणाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी मुंबई, मद्रास, बंगाल प्रांतात सुशिक्षित भारतीयांनी अनेक प्रादेशिक संघटना स्थापन केल्या. सेवानिवृत्त इंग्रज अधिकारी ॲलन ऑक्टोव्हियन ह्यूम यांच्या पुढाकारातून 1885 मध्ये अखिल भारतीय पातळीवर राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. यासाठी ॲलन ऑक्टोव्हियन ह्यूम यांना सर विल्यम वेडनबर्ग व सर हेनरी कॉटन या 2 सेवानिवृत्त इंग्रज अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले. कुणाचे सहकार्य लाभले? ॲलन ह्यूम यांना सर विल्यम वेडनबर्ग व सर हेनरी कॉटन या 2 सेवानिवृत्त इंग्रज अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन मुंबई येथे गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशालेच्या मैदानावर 28 डिसेंबर 1885 मध्ये भरले. हे विधान बऱ्याच वेळा PSI ला सुद्धा आलेलं आहे. म्हणजे जे काही स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्यामध्ये हे पहिलं अधिवेशन, दुसरं अधिवेशन, तिसरं अधिवेशन कुठं भरलं, कधी भरलं, तारीख काय होती असं बऱ्याच वेळा विचारले. मग त्याचे अध्यक्ष कोण होते हे सर्व विचारलेल्या विधान महत्वाचा. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन मुंबई येथे गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशालेच्या मैदानावर 28 डिसेंबर 1885 ला भरले. कुठे? राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन मुंबई येथे. पण कुठे? गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशालेच्या मैदानावर 28 डिसेंबर 1885 ला भरले. आणि याचे अध्यक्ष कोण होते? थोर कायदे पंडित व विचारवंत उमेशचंद्र बॅनर्जी. आता मुंबई येथील पहिल्या अधिवेशनात देशभरातून 72 प्रतिनिधी हजर होते. त्यात कोण कोण होते? दादाभाई नौरोजी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, फिरोजशाह मेहता. कोण होतं कोण नव्हतं विचारलं गेलेलं PSI मध्ये. दादाभाई नौरोजी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, फिरोजशाह मेहता, न्यायमूर्ती तेलंग, दिनशहा वाच्छा, नरेंद्रनाथ सेन, गिरिजाभूषण मुखर्जी, न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर RG भंडारकर, गोपाळ गणेश आगरकर, रंगय्या नायडू, जी सुब्रमण्यम अय्यर, वीर राघवाचार्य, आनंदाचार्लू, गंगाप्रसाद वर्मा, मोतीलाल नेहरू, NG चंदावरकर. हे तुम्ही परत एकदा नाव वाचून घ्या. हे नाव खूप महत्वाचे आहेत, लक्षात ठेवायलाच पाहिजे, कारण PSI मध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत आतापर्यंत. इसवी सन 1885 ते 1905 या काळातील राष्ट्रीय सभेच्या कामकाजाचे स्वरूप मवाळ होते. राष्ट्रीय सभेच्या कामकाजाचे स्वरूप मवाळ कधी होते तर 1885 ते 1905 या काळामध्ये. आता मवाळ नेते कोण कोण होते ते आपण पाहू. मवाळ नेते सुद्धा खूप गरजेचे आहेत पाहणे. उमेशचंद्र बॅनर्जी परीक्षेमध्ये विचारले जातात. याच्यातली मवाळ नेता कोणता आहे किंवा याच्यातला जहाल नेता कोणता आहे तर आपण पाहू. मवाळ नेते उमेशचंद्र बॅनर्जी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, फिरोजशाह मेहता, न्यायमूर्ती रानडे, न्यायमूर्ती गोखले, दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती तेलंग, न्यायमूर्ती चंद्रावरकर, गोपाळ गणेश आगरकर, आनंद मोहन बोस, लाल मोहन घोष, सुब्रमण्यम अय्यर, बद्रुद्दीन तय्यबजी, दिनशहा वाच्छा, रमेश चंद्र दत्त, शंकरन नय्यर, P आनंदाचार्लू, NG रंगा. व्हिडिओ स्टॉप करा आणि हे परत एकदा वाचून घ्या. इसवी सन 1905 ते 1920 राष्ट्रीय चळवळीचा जहालमतवादी कालखंड होता. 1905 ते 1920 राष्ट्रीय चळवळीचा जहालमतवादी कालखंड होता. बंगालमध्ये बिपिनचंद्र पाल, पंजाबमध्ये लाला लजपत राय हे जहालांचे प्रमुख नेते होते. ते बाल पाल लाल नावाने ओळखले जाते. कोणते बाल? बंगालमध्ये बिपिनचंद्र पाल. पाल म्हणलं तर बंगालमध्ये बिपिनचंद्र पाल.
आणि बाळ म्हणलं तर बाळ गंगाधर टिळक आणि लाल म्हणलं तर लाला लजपतराय अशी नावे आहेत जहालवादींची चतुसूत्री. तर जहालमतवादी नेत्यांनी स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतुसूत्रीच्या माध्यमातून राजकीय जनजागृती घडवून आणली. ब्रिटिशांनी राष्ट्रीय चळवळ दडपण्यासाठी फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब केला. हे आपण मागे पाहिले, 5वीच्या इतिहासामध्ये पाहिलं, 8वीच्या इतिहासामध्ये, जुन्या इतिहासामध्ये, नवीन इतिहासामध्ये तेच आहे. व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांनी इसवी सन 1905 मध्ये प्रशासकीय अडचण हे कारण दाखवून बंगालची फाळणी केली. हे आपण पूर्वी पाहिलेलंच आहे. लॉर्ड कर्झनच्या बंगालची फाळणी मागील खरा हेतू हिंदू मुस्लिम यांच्यातील फूट पाडून राष्ट्रीय चळवळ कमकुवत करणे हा होता. तेव्हा बंगालच्या फाळणी विरोधात वंगभंग आंदोलन उदयास आले. या आंदोलनाचे नेतृत्व सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी केले. 16 ऑक्टोबर 1905 हा फाळणी अंमलात आल्याचा दिवस राष्ट्रीय शोक म्हणून पाळला जातो. विधान महत्वाचं आहे. 16 ऑक्टोबर 1905 हा बंगालची फाळणी अंमलात आणल्याचा राष्ट्रीय शोक दिवस म्हणून पाळला जातो. 16 ऑक्टोबर 1905 हा बंगालची फाळणी अंमलात आणल्याचा राष्ट्रीय शोक दिवस म्हणून पाळला जातो. राष्ट्रीय शोक कधी पाळला जातो? 16 ऑक्टोबर 1905. बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंदमठ कादंबरीतून वंदे मातरम हे गीत अनेक तरुण गाऊ लागले. बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंदमठ कादंबरीतून वंदे मातरम हे गीत अनेक तरुण गाऊ लागले. 12 डिसेंबर 1911 रोजी ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज याने दिल्ली येथे भव्य दरबार भरवून बंगालची फाळणी रद्द केली. बंगालची फाळणी रद्द कधी केली? 12 डिसेंबर 1911 रोजी ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज यांनी दिल्ली येथे भव्य दरबार भरून बंगालची फाळणी रद्द केली. बंगालची फाळणी रद्द कधी झाली? 12 डिसेंबर 1911. आणि बंगालची फाळणी कधी अंमलात आली? 16 ऑक्टोबर 1905. रद्द कधी झाली? 12 डिसेंबर 1911. घोषणा कोण केली? ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज यांनी दिल्ली येथे भव्य दरबार भरून बंगालची फाळणी रद्द केल्याची घोषणा केली. आता आपण होम रूल चळवळीबद्दल माहिती पाहू. आपल्या देशाचा कारभार करण्याचा अधिकार आपणास मिळवण्यासाठी जी चळवळ उदयाला आली तिला होम रूल चळवळ असे म्हणतात. आपल्या देशाचा कारभार करण्याचा अधिकार आपणास मिळण्यासाठी जी चळवळ उदयाला आली तिला होम रूल चळवळ असे म्हणतात. इंग्लंडच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी, स्वराज्याचे अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी आयर्लंडमध्ये ही चळवळ सुरू झाली. इंग्लंडच्या जोखडातून मुक्त होऊन स्वराज्याचे अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी आयर्लंडमध्ये ही चळवळ सुरू झाली. आयर्लंड आणि भारताची राजकीय परिस्थिती सारखीच असल्याने ब्रिटिश सरकारच्या विरोधात भारतात होम रूल चळवळ करावी असा विचार डॉक्टर ॲनी बेझंट यांनी प्रथम मांडला. लोकमान्य टिळकांनीही नंतर या चळवळीला जोरदार पुरस्कार करून होम रूल चळवळ व्यापक बनविली. भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये जहालमतवादी विचारसरणीपेक्षा आत्यंतिक राष्ट्रवादी भावनेच्या विचारसरणीचा उदय झाला. तिला क्रांतिकारी विचारसरणी असे म्हणतात. 1 ऑगस्ट 1920 रोजी टिळक युगाचा अस्त होऊन गांधी युग सुरू झाले. टिळक युगाचा अंत कधी झाला आणि गांधी युग कधी सुरू झाले? तर 1 ऑगस्ट 1920 रोजी टिळक युगाचा अंत होऊन किंवा टिळक युगाचा अस्त होऊन गांधी युग सुरू झाले. इसवी सन 1919 मध्ये रोलेट ऍक्ट कायदा अन्यायकारक असल्याने याला काळा दिवस म्हणतात. काळा दिवस 1919 मध्ये रोलेट ऍक्ट कायदा अन्यायकारक असल्यामुळे याला काळा दिवस म्हणतात. 13 एप्रिल 1919 ला जालियनवाला बाग हत्याकांड घडला. याचा सूत्रधार कोण होता? जनरल डायर. कोणतीही राजवट जनतेच्या सहकार्यावर अवलंबून असते. जालियनवाला बाग हत्याकांडाची पार्श्वभूमी कशी होती ते आपण 8वीच्या इतिहासामध्ये पाहिलेली आहे. तरी सुद्धा छोट्याशा स्वरूपात पाहू. रोलेट कायद्याच्या विरोधात उभारण्यात आलेल्या सत्याग्रही लढ्याने पंजाब प्रांतात प्रखर रूप धारण केले होते. तेव्हा ब्रिटिश सरकारने दडपशाहीचे सत्र सुरू करून डॉक्टर सत्यपाल आणि डॉक्टर सैफुद्दीन किचलू या नेत्यांना हद्दपार केले. महात्मा गांधींनी पंजाब प्रांतात प्रवेश बंदी केली. महात्मा गांधींना पंजाब प्रांतात प्रवेश बंदी केली. जनतेमध्ये दहशत बसविण्यासाठी अमृतसरमध्ये लष्कराला प्राचारण केले होते. त्यावेळेस सभाबंदीचा आदेश दिला होता. या घटनेच्या निषेधार्थ 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर येथे जालियनवाला मैदानात सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला मोठ्या संख्येने लोक एकत्र आले होते. इंग्रज अधिकारी जनरल डायरने सभेसाठी जमलेल्या लोकांवर अमानुष गोळीबार केला होता. त्यात शेकडो स्त्री पुरुष मारले गेले होते. अनेक जण जखमी झाले होते. या हत्याकांडाचा भारतभर निषेध केला. रवींद्रनाथ टागोरांनी ब्रिटिश शासनाने दिलेली सर या पदवीचा त्याग केला होता. तर महात्मा गांधींनी अशा प्रकारचे हत्याकांड घडविणाऱ्या सरकारशी सहकार्य करणे म्हणजे सैतानाशी सहकार्य करणे होय असे उद्गार काढले होते. भारतीयांना या अमानुष हत्याकांडाच्या चौकशीची मागणी केली. म्हणजे भारतीयांनी या
हत्याकांडाच्या चौकशीची मागणी केली। याच दरम्यान भारतात मुस्लिम धर्मीयांच्या ब्रिटिश विरोधी खिलाफत चळवळीची सुरुवात झाली। महात्मा गांधींनी या चळवळीला पाठिंबा जाहीर करून भारतीय मुस्लिमांशी असहकार चळवळीचे सहकार्य केले। आता यानंतर असहकार चळवळ ते आपण इयत्ता 8वीच्या पुस्तकामध्ये एकदम विशिष्ट पद्धतीने एकदम सविस्तरपणे पाहिलेली आहे, पण आता इथे तेवढं ह्याच्यामध्ये फक्त महत्त्वाचे मुद्दे पाहू। कोणतीही राज्यवट जनतेच्या सहकार्यावर अवलंबून असते। इसवी सन 1920च्या नागपूर येथे राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात असहकार्याचा ठराव संमत होऊन असहकार चळवळीला प्रारंभ झाला होता। असहकार चळवळीत ब्रिटिश मालावर बहिष्कार, सरकारी कार्यालय व न्यायालयावर बहिष्कार, ब्रिटिश शाळा महाविद्यालयांवर बहिष्कार, पदव्या व मानसन्मानावर बहिष्कार, कायदे मंडळाच्या निवडणुकांवर बहिष्कार इत्यादी कार्यक्रम राबविण्यात आले। परिणामी ब्रिटिश सरकारने दडपशाहीचा अवलंब केला। उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा येथे काढण्यात आलेल्या शांततापूर्व मिरवणुकीत ब्रिटिश पोलिसांनी गोळीबार केला होता। तेव्हा संतप्त जमावाने पोलीस चौकीला आग लावली। या आगीमध्ये एका पोलीस अधिकाऱ्यासह 22 पोलीस ठार झाले होते। महात्मा गांधींनी या घटनेत व्यतीत होऊन इसवी सन 1922 मध्ये असहकार चळवळ स्थगित केली। महात्मा गांधींना त्यानंतर अटक करण्यात आली होती। असहकार चळवळी स्थगित झाल्याच्या पार्श्वभूमीवर स्वराज्य पक्षाने निवडणुकीत सहभाग घेऊन विधिमंडळात सरकारच्या अडवणुकीचे धोरण अवलंबले। आता असहकार चळवळ झाल्यानंतर सविनय कायदेभंग आहे, दुसरे जन आंदोलन आहे महात्मा गांधीचे। त्यांनी केलेल्या अन्यायी अत्याचारी कायद्याचा भंग करणे म्हणजे सविनय कायदेभंग होय। सविनय कायदेभंग चळवळीचे वर्णन, उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया, असे या चळवळीचे वर्णन आहे। कुठल्या? सविनय कायदेभंगाचे। आता महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाच्या चळवळीसाठी मीठ या जीवनावश्यक वस्तूंची निवड केली होती, आपल्याला माहितीच आहे। इसवी सन 1930च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये धारासना सत्याग्रह महत्वाचा होता। या सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले होते। तसंच वायव्य सरहद प्रांतात खान अब्दुल गफार खान उर्फ सरहद गांधी यांनी आपल्या अनुयायांसह सविनय कायदेभंगाचे नेतृत्व केले होते। भारतीय स्वातंत्र्य लढ्यात चले जाव चळवळ सर्वव्यापी व निर्णायक मानली जाते। 14 जुलै 1942 रोजी वर्धा येथे राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणी सभेने छोडो भारतचा ठराव मंजूर केला। इतिहास प्रसिद्ध छोडो भारत। आता आझाद हिंद सेना रासबिहारी बोस यांनी जपानमध्ये स्थापन केली। आपण 8वी मध्ये पाहिलेलं तरी एक धावता आढावा घेत आहोत ह्या टॉपिक मध्ये सुद्धा। रासबिहारी बोस नंतर आझाद हिंद सेनेचे नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी केले। दुसऱ्या महायुद्धाचा शेवट 1945 ला झाला। महायुद्धानंतर इंग्लंडचे खच्चीकरण झाले। स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू येते। स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते। आशियामधील भारत पाहिला। आता चीन बद्दल माहिती पाहू। चीन मधील प्रबोधनातून तायपिंगचे बंड व बॉक्सरचा उठाव घडून आले। चीन मधील प्रबोधनातून तायपिंगचे बंड व बॉक्सरचा उठाव घडून आले। डॉक्टर सन येत सेन, नाव खूप अवघड आहेत। डॉक्टर सन येत सेन 1866 ते 1925। डॉक्टर सन येत सेन हे चीन मधील राष्ट्रवादी नेते होते। डॉक्टर सन येत सेन यांच्यावर पाश्चिमात्य विचारांचा प्रभाव पडला होता। डॉक्टर सन येत सेन यांनी चीन मधील अनेक संघटनांना एकत्रित करून तुंग मेंग हुई संघटना स्थापन केली। नावे विचित्र आहेत। डॉक्टर सन येत सेन यांनी चीन मधील अनेक संघटनांना एकत्रित करून कोणती संघटना स्थापन केली? तर तुंग मेंग हुई संघटना स्थापन केली। 10 ऑक्टोबर 1911 मध्ये हाँगकाँग येथील बॉम्बस्फोटाने चीनमध्ये क्रांतीची सुरुवात झाली। आता हे आपण कधी वाचलेलं नसतं, त्यामुळे ऐकायला आणि वाचायला हे थोडंसं वेगळं वाटतं। वाचल्यानंतर एकदम सोपं होऊन जाईल 2-3 वेळेस वाचल्यावर। 10 ऑक्टोबर 1911 मध्ये हाँगकाँग येथील बॉम्बस्फोटाने चीनमध्ये क्रांतीची सुरुवात केली। 10 ऑक्टोबर त्याच्या 2 दिवसानंतर माझा वाढदिवस आहे। 10 ऑक्टोबर 1911 मध्ये हाँगकाँग येथील बॉम्बस्फोटाने चीनमध्ये क्रांतीची सुरुवात झाली। कोमिंगटांग पक्षाला चीनच्या काही भागात वर्चस्व मिळाल्याने डॉक्टर सन येत सेन यांनी प्रजासत्ताकाची घोषणा करून स्वतःला अध्यक्ष केले किंवा स्वतः अध्यक्ष झाले। चीनमधील मांचू राज्यवट नष्ट झाल्याने डॉक्टर सन येत सेन यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला व युआन शी कोई यांच्याकडे जबाबदारी दिली। आता डॉक्टर सन येत सेन यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, त्यानंतर कुणाकडे जबाबदारी सोपवली? तर युआन शी कोई यांच्याकडे जबाबदारी सोपविली। पहिल्या महायुद्धाच्या काळात जपानने चीन समोर 21 मागण्या ठेवल्या। पहिल्या महायुद्धाच्या काळात जपानने चीन समोर किती मागण्या ठेवल्या होत्या? तर 21 मागण्या ठेवल्या होत्या। कोमिंगटांग पक्षाची ताकद वाढल्याने कॅन्टन शहरावर ताबा मिळवून प्रजासत्ताकाची स्थापना केली। डॉक्टर सन येत सेन यांनी लोकशाही, राष्ट्रवाद व समाजवाद
ही तत्वे स्वीकारली. डॉक्टर सन ए सेन यांनी लोकशाही, राष्ट्रवाद व समाजवाद ही तत्वे स्वीकारली. राष्ट्रीय पुनर्रचनेच्या कार्यात चीनने रशियाची मदत घेऊन औद्योगिकरण, कृषी सुधारणा यावर भर दिला. डॉक्टर सन ए सेन यांनी राष्ट्रवाद, लोकशाही आणि जनकल्याण या तत्वज्ञानातून चीनी जनतेमध्ये जागृती करून लोकशाही तत्वाचा प्रसार केला. डॉक्टर सन ए सेन यांनी चीनला बंदमुक्त करण्यासाठी फार मोठे योगदान दिले, म्हणून त्यांना चीनचा राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाते. भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी, चीनचे राष्ट्रपिता डॉक्टर सन ए सेन आणि तुर्कांचा राष्ट्रपिता कोण आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी माहिती आहेत आपल्याला, पण चीनचे राष्ट्रपिता कोणाला म्हटले जाते तर चीनचे राष्ट्रपिता हे डॉक्टर सन ए सेन यांना म्हटले जाते. तसंच तुर्की जनतेचा राष्ट्रपिता कोण तर केमाल पाशा. केमाल पाशा याला तुर्की जनतेचा राष्ट्रपिता म्हणजे अतातुर्क असे म्हटले जाते. आपल्याला इतके दिवस फक्त भारताचे राष्ट्रपिता माहिती होते महात्मा गांधी, आता आपल्याला चीनचे राष्ट्रपिता कोण आहेत हे माहिती झाले. चीनचे राष्ट्रपिता डॉक्टर सन ए सेन हे आहेत. आता किती जणांना हे माहिती होते की चीनचे राष्ट्रपिता कोण आहेत आणि तुर्की जनतेचे राष्ट्रपिता कोण आहेत? किती जणांना माहिती होतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. ज्यांना माहिती नव्हतं ते सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी, चीनचे राष्ट्रपिता डॉक्टर सन ए सेन, तुर्की जनतेचा राष्ट्रपिता केमाल पाशा म्हणजे अतातुर्क. आता माओ त्से तुंग, माओ त्से तुंग 1893 ते 1876 यांची कारकीर्द पाहू आपण. माओ त्से तुंग यांचे उच्च शिक्षण चालू असताना त्यांचा कांग यू वी, लियांग ची चाओ, यांग चांग, चेन चू चू या साम्यवादी विचारवंताशी संबंध आला. नावं खूप वेगळे आहेत. आता हे चीनी नावं आहेत, चीनमधले नावं आहेत, पुन्हा जपानी नावं सुद्धा अशी असतात, ते कन्फ्यूज होतात, काहीच कळत नाहीये. माओ त्से तुंग यांचे उच्च शिक्षण चालू असताना त्यांचा कांग यू वी, लियांग ची चाओ, यांग चांग, चेन तू चू या साम्यवादी विचारवंताशी संबंध आला. कुणाकुणाशी संबंध आला? माओ त्से तुंग यांचे उच्च शिक्षण चालू असताना त्यांचा कांग यू वी, लियांग ची चाओ, यांग चांग, चेन तू चू या साम्यवादी विचारवंताशी संबंध आला. माओ त्से तुंग यांनी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली. इसवी सन 1945च्या दुसऱ्या महायुद्धातील पराभवाने जपानचे चीनवरील वर्चस्व संपुष्टात आले. माओ त्से तुंग यांनी सोव्हिएत रशिया अमेरिकेशी मदत मिळवल्याने यांचे सामर्थ्य वाढले. माओ त्से तुंग यांनी अमेरिकेच्या मदतीने राष्ट्रीय चीनची स्थापना केली. साम्यवादांना माओ त्से तुंगचे कुशल नेतृत्व लाभले. साम्यवादांना माओ त्से तुंगचे कुशल नेतृत्व लाभले. चीनी जनतेच्या पाठिंब्याने माओने लाल क्रांती यशस्वी करून 1 ऑक्टोबर 1949 रोजी चीन प्रजासत्ताक अस्तित्वात आणल्याचे जाहीर केले. चीनी जनतेच्या पाठिंब्याने माओने लाल क्रांती यशस्वी करून 1 ऑक्टोबर 1949 रोजी चीन प्रजासत्ताक अस्तित्वात आणल्याचे जाहीर केले. माओ त्से तुंगने चीनचे सर्व क्षेत्रात विकास करून एक नवा अध्याय घडून आणला. अमेरिका रशियाप्रमाणे चीन जगातील तिसरी महाशक्ती म्हणून उदयास आली. अमेरिका रशियाप्रमाणे चीन जगातील तिसरी महाशक्ती म्हणून उदयास आली. आता काही महत्त्वाचे आपण ऑब्जेक्टिव्ह पाहू. इसवी सन 1955 मध्ये बांडुंग येथे अलिप्त राष्ट्रगटाची परिषद भरली. 1905 मध्ये बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन यांनी केली. क्रांतिसिंह नाना पाटलांनी सातारा जिल्ह्यात प्रतिसरकारची स्थापना केली. धारासणा सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले. आझाद हिंद सेनेची स्थापना रासबिहारी बोस यांनी केली. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना झाली. आता वुड्रो विल्सन स्वयंनिर्णयाचे तत्व, ॲडम ह्यूम राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत पुढाकार, लॉर्ड कर्झन बंगालची फाळणी, महात्मा गांधी सविनय कायदेभंग. तर अशा पद्धतीने आशिया व आफ्रिका खंडातील बंदमुक्ती हा जो तिसरा टॉपिक आहे त्याच्यामधला आशिया हा टॉपिक आपला संपलेला आहे. पुढच्या टॉपिकमध्ये आपण आफ्रिका खंडामधील सर्व एकदम व्यवस्थितपणे माहिती घेऊ. म्हणजे आता आपण भारतमध्ये आशियामध्ये जशी माहिती होती तशीच आफ्रिकेमधली माहिती आहे. ते बंदमुक्त कसे झाले, स्वतंत्र कसे मिळाले याची सविस्तर माहिती आपल्याला पुढल्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे.
तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा होत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे अभिप्राय प्रतिक्रिया हा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.